वाटलं 70-75 मध्ये गुरुजी असतील, पण मी सहज त्यांना विचारलं, सर माझ्यापेक्षा लहान आहे, पण तुमचा अनुभव जबरदस्त असावा, माझ्यापेक्षा जास्त असावा. काम प्राथमिक शाळेमध्ये काम करत असताना सगळ्या व्हरायटीचे विद्यार्थी तिथं भेटतात. आम्ही सायन्सकडे शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यामधला शेलका माल, इंद्रजित देशमुख शब्द वापरतात बघा, तो शेलका माल आमच्याकडे, म्हणजे फक्त ज्यांना इंजिनियर डॉक्टर व्हायचं आहे, MPSC UPSCला बसायचं ते सगळे येतात. ओलीकडे गुरुजी सर श्री आदिनाथ भगवान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष आहेत. त्यानंतर आत्ता माझे मित्र आर.बी. पाटील बोलले, माझं घड्याळाकडे लक्ष होतं, हा माणूस मला संधी देणार की नाही आता, म्हणून मी थोडंसं पेशंट होतो, इकडे तिकडे बघायला लागलो. आणि मग मी प्रार्थना केली की सर कधी थांबतील. परमेश्वराला माझं मागणं ऐकू गेलं असेल. सर म्हणाले, मी आता थांबतो, माझ्या मित्राचं भाषण ऐकायचं आहे. सर ऐकायचं, झोपला तरी चालेल पण घोरू नका. त्यानंतर बाबुराव पाटील चेअरमन कोथळी विकास सेवा सोसायटीचे, संतोष उपाध्ये व्हाईस चेअरमन कोथळी विकास सेवा सोसायटीचे, सुकुमार नेसकर माजी उपसरपंच कोथळी, अनिल बोरगावे मुख्याध्यापक आहेत, ज्यांचं निमंत्रण आलं मला. आणि मी एवढंच म्हटलं, माझ्या डायरीमध्ये नोंद बघतो, अलीकडे बऱ्याच ठिकाणी लेक्चरला जातो. बरोबर आहे ना सर, खोटं काही बोलत नाही, एकमेव साक्षीदार हे जाता इथं. अलीकडं बऱ्याच ठिकाणी जातो लेक्चरला, त्यामुळं फक्त माझ्या डायरीमध्ये नोंद झाल्या का बघतो, आणि जर डेट असेल तर येतो. सुदैवानं मला ती डेट मोकळी होती आणि मी आलो, बरं वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हाडाचा शिक्षक आहे. काय बाकी बिन हाडाचे असतात काय? तसं नाही. मराठी ही भाषा अशी आहे, हाडाचा शिक्षक म्हणजे जातिवंत शिक्षक. जातिवंत म्हणजे कुठल्या जातीमध्ये चांगले शिक्षक तयार होतात असं नाही आहे. तर ज्याच्या नसानसातमध्ये शिक्षकीपेक्षा भिनलेला आहे. मी आत्ता तुम्हाला दोघांना पण दाखवलं. 1968 नीट ऐका, माझं वय 66 वर्ष आता. 1968 to 69 या वर्षी मी 10वीला होतो, नाही 11वीला होतो. आणि 11वीला असताना मी विद्यार्थी दिना दिवशी बळवंतराव झेले हायस्कूल जयसिंगपूरचा मी विद्यार्थी, माझी विद्यार्थी, तिथं शिक्षकाचं काम केलं होतं. आणि मला माझं शिकवणं बघून 2रा नंबर परीक्षकाने दिला होता. त्याच वेळेला मी बऱ्यापैकी शिक्षक होण्याची लायकी आहे असं त्यावेळी मला कळलं होतं, आणि त्याचा अभिमान मला आजही आहे. शिक्षकी पेशामध्ये एखादा शिक्षक काय करू शकतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर जरूर सांगलीला सहल घेऊन या. तुम्ही येणार कधी मला सांगा. शिक्षकांना पण सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही खरंच जरूर या. या ठिकाणी महावीर तेरदाळे माझ्या अकॅडमीमध्ये कॉलेजकडे इंग्लिशचे टीचर म्हणून काम करतात. श्री अरुण पाटील आहेत. त्यानंतर श्री शिरोडे सर यांनी, म्हणजे ज्यांनी माझा परिचय करून दिला, पाहुण्यांचा परिचय त्यांच्याकडे होता, चांगला परिचय त्यांनी करून दिला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मनोगत ऐकत असताना नोटिंग करत होतो. 1 नंबरला सृष्टी नांदणे या मुलीनं बोलली, समीक्षा कोले जिला आपल्या अश्रू आवरता आले नाहीत ती. एखादी मुलगी ज्या भाषण करताना अश्रू तिला आवरत नाही, त्यावरती डेफिनेटली तुम्ही सर्व शिक्षकांनी तुमच्या आदर्श विद्यार्थ्यांना खूप चांगलं शिकवलं आहे, त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर 3 नंबरला अभिषेक मगदूम हा विद्यार्थी बोला. 4 नंबरला सानिका आंबी या मुलीने पण छान भाषण केलं. ही भाषणं ऐकताना मला असं वाटत होतं या सगळ्या मुलांचं सर भाषण फक्त ठेवा, परक्या पाहुण्याची काही गरजच नाही, एवढी छान बोलता मुलं, तुम्ही छान बोलता, मला खूप आवडलं. मी बारकाईने त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो, शब्द टिपत होतो आणि मला लक्षात आलं आता माझ्या भाषणाची काय गरज आहे जर मुलं एवढं चांगलं बोलत असतील तर. आणि याचं खरं क्रेडिट जातं ज्या शिक्षकांनी या मुलांची भाषणं करवून घेतली, मॅटर दिला, बोलायला लावलं, त्या सगळ्या शिक्षकांना माझा वैयक्तिक सलाम. त्यानंतर
तुमच्या शाळेचे टीचर AR पाटील सर, मी निवड तिथं बसवलं नव्हतं, काय ॲक्टिव्हिटी चालल्या त्या स्टेजवर ते बघत होतो. या सरांनी एकच मंत्र दिला, AR पाटील सरांनी काय सांगितलं, काही करा, स्टँडवर गजरे विका, हरकत नाही सर. छान उदाहरण हे संदेश आहे. या स्टेजवर बोलणं सोपं, पण मुलांनी प्रत्यक्षात आणताना तुम्ही नक्की कराल ते तेवढं अवघड असतं. तुम्ही कराल तर त्या शिक्षकांना आनंद वाटेल. त्याबद्दल AR पाटील सरांचं सुद्धा अभिनंदन. त्यानंतर माझ्या हस्ते एका या छोट्या पाऊलखुणा ॲन्युअल मॅगॅझिनचं पब्लिशन झालं आणि ते पब्लिशन निवड मी असं वरचा कागद फाडून टाकला नाही. तर कुठं मला बोलता येईल का, मी ते संधी बघत होतो आणि मला 2-4 पॉईंट खूप आवडले. तुमच्या शाळेतील गेल्या वर्षाच्या रिझल्टमधील हायेस्ट मुलगी श्वेता पाटीलला 96.4% मार्क आहेत. बरं वाटलं. याचा अर्थ तुम्ही सगळे शिक्षक आदर्श आहातच. निव्वळ शिक्षक आणि आदर्श आहात. त्यानंतर आदेश खवाटे या मुलाला 93.8% आहेत. अर्चना चौगुलेला 93.0 आहेत. त्यानंतर एक पॉईंट मी बघितला, तुमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी डॉक्टर मनीषा भोसकर यांनी एक पुस्तक काहीतरी लिहिलंय. मी बोलणार आहे ना अजून. डिअर जिंदगी या पुस्तकाचं पब्लिकेशन मुख्याध्यापकांनी पाहुण्याने सगळं केलं. याचा अर्थ काय, मुलं किती मोठी झाली तरी त्यांच्या मनात शाळेबद्दलचं प्रेम राहतं आणि ती मुलं येतातच. हे सगळं तुमच्या शाळेबद्दल मी बोललो. फक्त आता मला जो विचार सांगायचा आहे तो नीट बघा, ऐका. शेवटचं माझं भाषण आहे, म्हणजे आजचं नव्हे, माझं नव्हे. मी उद्या परवा दुसरीकडे जाणार आहे, पण तुमच्या शाळेतलं असावं असं माझी अपेक्षा आहे. 4:15 वाजता मी इथं उभा राहिले, 5-7 मिनिटं यात गेलेले आहेत. तुम्हाला ज्या वेळेला आवडणार नाही त्या जोरात टाळ्या वाजवायच्या. बास करा असं वेळेला तुम्हाला म्हणायचं आहे ना, जरूर टाळ्या वाजवा. आवडलं तरी टाळ्या वाजवा. त्या टाळ्यांच्या आवाजावर मला सुद्धा कळेल आवडले का नाही आवडलं. हेही तेवढंच खरं आहे. म्हणजे अगदीच आत्ता लगेच टाळ्या वाजवा म्हणजे मी काही थांबणार नाही आहे. पण एवढं मात्र खरं, मी तुमच्या प्रांगणामध्ये आलो, सगळी इमारत बघितली, माझी नजर अशी भिरभिरती होती. ही इमारत किती स्क्वेअर फूट असेल, किती मजली असेल, विद्यार्थ्यांची संख्या कशी आहे, हे सगळं ऐकत असताना खूप बरं वाटतं. आणखीन एक तुमच्या शाळेचा गौरव, ISO तुम्हाला नामांकन आहे. ग्रामीण भागामध्ये ISO नामांकन, एवढी सुंदर शाळा, खूप तुम्ही भाग्यवान आहात. खरंच खूप भाग्यवान आहात. कारण आम्ही सुद्धा शिकलोय. बळवंतराव झेले हायस्कूलमध्ये आम्ही त्या काळात शिकत असताना आम्हाला एवढ्या चांगल्या इमारती भेटल्या नाहीत. नंतर त्या इमारती आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मग इमारती बांधल्यात गेल्या. म्हणजे आमची तर शाळा अशी होती की दरवाजा उघडला की त्या झेलेंच्या गोडाऊनमध्ये आमचं पहिला लेक्चर व्हायचं इंग्लिशचं, आणि दरवाजा उघडला की आत माकडं बसलेली असायची. खरं बोलतोय. मला वाटायचं त्यावेळेला, अरे माकडांची शाळा आहे, मग आतली बाहेर बाहेरची आत, आम्ही जायचं आत. अक्षरशः त्या काळात म्हणजे आम्हाला काही तेवढं सिरियसनेस वाटाय नाही. काय वयोगटच असा होता की जेवढ्या गमती जमती होती तेवढं जोरजोरात हसायचं. त्यात आम्हाला सरांनी सांगितलं ते कसं, माकडांना काय मारायचं नाही, माकडांना काहीतरी फेकून माराल ती तुमच्या अंगावर येतील असं. फक्त ब्रेड दाखवायचा आणि एक एक माकड बाहेर काढायचं. म्हणजे संकटापासून दूर होण्याचा पहिला धडा आम्हाला तिथं मिळाला. माकड महत्त्वाचं नाही, पण तुम्ही ते संकट कसं दूर कराल ते आमच्या सरांनी सांगितलं. मी जाता आता 2-4 गोष्टीवर भर देणार आहे. बाळांनो, 44 वर्षाच्या माझ्या अनुभवामध्ये मी जे भोगलं, मी जे काम केलं, त्याचं रिवॉर्ड मला जे मिळालं, अफाट पैसा मला मिळाला. अफाट. मी शिक्षक असताना सुद्धा मला एवढा पैसा मिळाला, एवढा की त्याचं काय करायचं मला शेवटी कोडं पडलं. कारण मला व्यसनं नाही आहेत, मला गाड्यांचा शौक नाही आहे, मी ग्रामीण भागामध्ये वाढलेला आहे. आय एम अ ZP प्रॉडक्ट. काय मुलं म्हणत असेल, कधी ऐकला नव्हता शब्द हा, कधी ऐकला नाही ना. मी चिपरीच्या कुमार विद्यामंदिर चिपरी, आता त्या शाळेचं नाव बदललं आहे, त्या शाळेत 1ली ते 7वी होत.
आणि 7वीपर्यंत आम्हाला इंग्लिशचं पुस्तक होतं आणि इंग्लिशचं पुस्तक एवढं टफ होतं की वर्गातलं एक सुद्धा पोरगं पास व्हायचं नाही. मी पण नापास. सांगू नका कोणाला. गंमत म्हणजे त्या काळात मी इंग्लिश कसं वाचत होतो ते सांगतो. दिस इज अ कॅट जर लिहिलं असेल तर त्याच्या खाली मराठीत मी लिहिला दिस इज ए कॅट असं मराठीत लिहिला. वर इंग्लिश शब्द खाली मराठी शब्द. आणि मी वाचताना मला आठवतं अजूनही की त्या काळात आमच्या घरात लाईट नव्हता, कंदील होता. मग कंदिलाचं काच स्वच्छ करायचं काम माझ्याकडं. कारण मी जरा म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 10-12 जण मुलं होतो, चुलत भाऊ वगैरे, बहिणी होत्या. त्या सगळ्यांच्यात मी थोडासा शहाणा असं आमच्या घरातले सगळी समजायचे. आणि यामुळं मला आठवतं की कंदिलाची काच स्वच्छ करायची मी, कंदील लावायचा. स्वच्छ करताना सुद्धा कसं चुलीतली राख काचेवर टाकायची, फडक्यानं पुसून घ्यायचं. आजच्या भाषेमध्ये त्याला ड्राय वॉश म्हणता येईल. वॉशिंग विदाउट वॉटर, ड्राय वॉश करायचं. आणि गंमत म्हणजे ते काच स्वच्छ झाल्यानंतर दिवा लावायचा आणि मी वाचत बसल्यानंतर गल्लीला कळायचं मी इंग्लिश बोलतोय म्हणून. जोरात बोलायचं. लाईट गेली तर आता कसा बोलतो तसाच. दिस इज अ कॅट म्हणलं की पोरं कॅटसारखी पळत माझ्याकडे यायची आणि जवळ बसायची. इकडे तिकडं गल्ली सगळ्या बातमी सुटायची. अरे तो यांचा मगन, माझं नाव मगन लालाय, अरे तो मगन इंग्लिश बोलायचे या सगळे. ही गोष्ट कधीच्या लक्षात या, जवळपास 1965ची आहे. आणि त्यावेळी मी इंग्लिश सगळं वाचणार. 2च वाक्य सर मी वाचत होतो. दिस इज अ कॅट अँड दॅट इज अ रॅट. झालं एवढंच. पण एवढ्या 2 वाक्यावर मी गल्ली जिंकली होती. सगळी लहान मुलं त्यावेळी ऐकायला यायची. आणि जर मी नवीन वाक्य बोललेलं असेल तर ते तसंच असायचं. पण मला इंग्लिश काय वाचता येत नव्हतं. तसंच आम्ही पास झालो का नापास झालो काय आता आठवत नाही. पण इंग्लिश अजिबात चांगलं होतं मला. आणि ज्यावेळी आम्ही 8वीला गेलो, बळवंतराव झेले हायस्कूल सुरुवात झाली. त्यावेळी ते न्यू हायस्कूल जयसिंगपूर होतं. वर्गामध्ये आमच्या फक्त आम्ही 36 मुलं होतो. लक्षात घ्या. म्हणजे ते आमचं दृश्य कसं असेल. जायचं आणि वर्गात बसायचं, दंगा करायचा. मी मागं बसत होतो सर, कारण दंगेखोर होतो मी. सरांच्या लक्षात आलं हे पोरगं जरा इबलीस आहे आणि मला पुढं बसून घ्यायला लागले. पुढं बसवल्यानंतर मात्र मी बऱ्यापैकी ऐकत होतो, बऱ्यापैकी कळत होतो आणि व्यवस्थित सगळं शिकत होतो. 8वीची सामायिक परीक्षा आली. परीक्षेचे प्रश्न बघितल्यानंतर अनुभव काही नव्हता असा खूप मोठा. 8वीची हायस्कूलची सामायिक परीक्षा म्हटल्यानंतर आम्हाला अगोदर घाबरायला झालं होतं. काय येतं परीक्षेला कोणास ठाऊक, उत्तर येतात का नाही कोणास ठाऊक. आणि परीक्षा झाली. आठवड्याने का 15 दिवसांनी निकाल लागला. निकाल पत्रकामध्ये राजपूत MS गणितात नापास, इंग्रजीत नापास. ते पत्र घरी घेऊन गेलो. अंधार बघून वडिलांची सही घेतली. बरं वाटतंय ना. मुलांना का बरं वाटतं तर तुमच्यातलं मी अरे आहे. फक्त लवकर माझा जन्म झाला म्हणून इथं बसलोय मी, बाकी काय नाही. आणि त्यावेळेला मात्र सकाळी त्यांनी मला प्रगती पुस्तक मागून घेतलं. पुन्हा एकदा लांबनच दिलं. जरा डाऊट आला असेल कदाचित, काय असेल कोणास का कोणी सांगितलं का काय आता आठवत नाही मला. मला म्हणाले रात्री तू माझी कशावर सही घेतलास? प्रगती पुस्तकावर. म्हणजे काय मार्क असतात. मग बरं म्हणाय. आणि पुन्हा काय म्हणत आलो कोणास हेगडे म्हणाय मला जरा परत दाखव एकदा. दाखवलं. तसे वडिलांची 4थी फक्त परीक्षा पास होते, पुढं काही गेले नाहीत. पण मार्क पडल्यानंतर मला काही बोलले नाहीत. एवढंच म्हणाले काय बघ जमतंय काय नसेल तर हे सोडून आपल्याकडे शेती आहे भरपूर, राबायला माणसं मिळत नाहीत आणि आला तर बरं होईल. हे ऐकून माझ्या अंगावर काटा मारल्याचं बरं झालं असं वाटलं. कारण आता जर निकाल लागला आणि वडिलांनी बोलवलं शेतीकडे जायचं म्हटल्यानंतर संपलाच की विषय, शिक्षणातून बाद, तिकडे चला मग. पण गंमत सांगतो मी,
ते माझ्या मनाला एवढं लागलं त्यावेळेला की तुला शेती करायला लागणार आहे, आपल्या घरात माणसं कमी आहेत. मला एवढं म्हणायला लागलं तर मी काय केलं त्या दिवसापासून, ॲट एनी कॉस्ट आता आपण माघार घ्यायची नाही, आपल्याला जिंकायचं आहे. मला जिंकायचं, मला गणितात पास झालं पाहिजे, मला इंग्रजीत पास झालं पाहिजे. आणि लिटरली मी इंग्रजी आणि गणितामध्ये प्युअर पास झालो. माझ्या मार्कलिस्टमध्ये वर्ष बरोबर सांगतो 1969, त्यावेळी माझी 11वीची परीक्षा झाली. हायस्कूलचं 11वी होतं, 8वी 9वी 10वी 11वी. मला गणितात 91 मार्क पडले होते, 91 आउट ऑफ 100 त्या काळात. अरे 8वीला नापास झालेलो आहे मी, 8वीला नापास झालेलो आहे मी. गणितात 91% मार्क आहेत मला. त्यानंतर 11वीला असताना मी त्यावेळी शिक्षकाचं काम केलं होतं आणि शिक्षकाचं कामसुद्धा उत्कृष्ट केल्याबद्दल मला प्रशस्तीपत्रक त्या काळात मिळालेलं आहे. मोबाईलमध्ये मी स्टोअर केलं आहे. माझे मित्र पाटलांना आत्ताच दाखवलं, ओलिगिरे सरना पण आत्ता दाखवलं, सर यू सी माय सर्टिफिकेट आहे माझ्याकडे मोबाईलमध्ये आत्तासुद्धा. म्हणजे मला काय सांगायचं आहे, मला जातीवंत शिक्षक का म्हणून घ्यायचं आहे. मी शिकत होतो त्या काळातसुद्धा मला शिक्षकी पेशाची ओढ होती. आणि काय कोणासो अजूनही मला आपल्याला एखादं नवीन समजलं असेल ना तर ते मुलांना सांगावं, मुलांच्याकडे जावं, बोलावं असं अजूनही वाटतं. आणि यामुळं माझ्यातला शिक्षक बहरत गेला. आणि खरं सांगतो, एक धाडसाचं स्टेटमेंट करतो बघा, शिक्षकांनी विचारवंतांनी लक्षात घ्या, ज्या मुलांचा वडील हा अडाणी आहे, ज्या मुलाचे वडील आई वडील अडाणी आहेत, त्यांचीच मुलं खरं शिक्षण आज घेत आहेत. जर एखाद्याचा मुलाचा बाप इंजिनियर असेल, मुलाला म्हणतो तू इंजिनियर झाला पाहिजे. एखाद्याचा बाप डॉक्टर असेल, तू डॉक्टर झाला पाहिजे. त्या पोराला काय व्हायचं ते कोण विचारतच घेत नाही, लक्षातच घेत नाही. तुला इंजिनियर व्हायचं, तुला डॉक्टर व्हायचं. असं इंजिनियर डॉक्टर तर का शहाणा म्हणून नव्हे, त्या फॅकल्टीकडे गेले की आपल्याला भरपूर पैसे मिळतात म्हणून. म्हणजे मनी ओरिएंटेड एज्युकेशन जर असेल तर ते शिक्षण नाही, असं माझं ठाम मत आहे. फ्रीलान्स शिक्षण पाहिजे, मुलाला आवडेल ते शिकवलं पाहिजे. आणि जर तुम्ही नाही शिकवला तर ते मूल घडेलच याची गॅरंटी नाही आहे. खरोखर मला आजही सहज एक तत्वचिंतन म्हणून पाटील सर, हुलिके सर, बघा तुम्ही सगळ्यांनी सांगलीमध्ये नावाजलेले जेवढे प्राध्यापक आहेत, सांगलीमध्ये नावाजलेले जेवढे प्राध्यापक आहेत, ही सगळी खेडेगावातले आहेत. आणि प्रत्येकाचा बाप अडाणी आहे म्हणून ते उत्कृष्ट शिक्षक झाले. माझे वडील जर इंजिनियर असते ना तर मला त्यांनी शिक्षक होऊ दिलं नसतं. बाळा, माझे वडील डॉक्टर असते तर मला त्यांनी असं शिक्षक हो म्हटले नसते. म्हणाले डॉक्टर हो, मी आता शिक्षक आहे ना, माझ्या मुलानं सुद्धा डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं असंच म्हणणार बाप. पण एकमेव मला अभिमान आहे या गोष्टीचा, मला 2 मुलं आहेत, माझी दोन्ही मुलं शिक्षकी पेशात आहेत. याचा अर्थ असा नव्हे की त्यांना कमी मार्क पडायचे घ्या शिक्षक म्हणून, असं नाही आहे. माझा मोठा मुलगा बी फर्स्ट क्लास मेकॅनिक. माणसं जनरल बोलतात, यशासाठी जिद्द बाय, चिकाटी बाय, आत्मविश्वास बाय आणि सस्टेनेबिलिटी बाय. म्हणजे काय नेमकं मला जे अनुभवलेत काही गोष्टी ते बोलतोय. 12 वर्षापूर्वी कराडला 12वीची परीक्षा चालू होती. ग्रामीण भागातल्या मुलांचे पेपर कराड शहरामध्ये आले. केमिस्ट्रीचा पेपर होता फर्स्ट आणि त्याच्या अगोदर 2 दिवस सुट्टी होती. तो केमिस्ट्री पेपर 11 वाजता होता आणि 11 वाजता केमिस्ट्रीचा पेपर द्यायचा म्हणून एका मुलीची, कराडापासून 5 किलोमीटर अंतरावर गाव आहे ते, तिचा अभ्यास जोरात चालला होता. जायचं बाहेर आपल्याला, ती 9ला घर सोडणार. तोपर्यंत 8:30ला बातमी आली की तिचे वडील वीट कामगार होते. विटांनी भरलेला ट्रॅक्टर रस्त्यानं जात असताना एका आडवळणाला एक वळण होतं, त्या वळणावर तो ट्रॅक्टर उलटा झाला. मागची जी ट्रॉली होती ती उलटी झाली. सगळे मजूर काढले गेले आणि वर विटांचा थर पडला. त्यामुळं त्या ठिकाणी 3 मजूर मयत झाले. हे गावात बातमी आली. बातमी आल्याबरोबर त्या मुलीला सुद्धा एक कळलं की वडील वारलेले आहेत. आजच ॲक्सिडेंट झाला, वडील वारलेले आहेत, सरळ स्ट्रेट बातमी आली. आणि आज तो केमिस्ट्रीचा पेपर 11 वाजता आहे. काय करायचं? त्या मुलीला काही गावातल्या लोकांनी सांगितलं तू काळजी करू नकोस, तुला जायला लागेल परीक्षेला.
डोक्यातनं कान, आता वडील तर नाही आहेत, तू रडत बसलीस तर 12वी परीक्षा नापास होणार आणि तो काही कर, चल परीक्षेला. तिला परीक्षेला नेऊन बसवलं. मुलगीनं परीक्षा दिली आणि मुलीची वाट बघत सगळे मग घरातले बसले होते. ती मुलगी आली, परीक्षा देऊन आल्यानंतर ढसाढसा रडली. कारण मुलीचं अंतर्मन हे खूप प्रेमळ असतं आणि ती रडल्यानंतर मग ते प्रेत उचललं, दहन केलं. दुसऱ्या दिवशी सर पुढचा पेपर होता मॅथमॅटिक्सचा, त्या पेपरला सुद्धा ती मुलगी गेली. याला म्हणायचं दृढ निश्चय, याला म्हणायचं जबाबदारीनं वागाय. आणि खरोखर काही आपण किती जबाबदार आहोत हे कळायचं असेल ना, तर अशा घटना घडल्या की आपण किती जबाबदार आहोत हे कळतं. ती मुलगी मग मला हे राहवत नव्हतं. मी 5-6 वर्षांनी त्या कॉलेजमध्ये गेलो आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन विचारलं की असं 5-6 वर्षापूर्वी एक घटना घडली होती. मी घटना सांगितली. मी पेपरमधलं कात्रण घेऊन गेलो. सर मी ज्या चौकशी केली त्यावेळेला ती मुलगी केमिस्ट्रीचे प्राध्यापिका म्हणून त्या कॉलेजमध्ये नोकरीला लागली. मी त्या मुलीला नमस्कार केला. केमिस्ट्री विषय शिकवायला प्राध्यापिका म्हणून लागली. खूप बरं वाटलं आणि इतकं बरं वाटलं, ही मुलगी म्हणजे माझे इन्स्पिरेशन आहे असं मला वाटलं. माझं इन्स्पिरेशन आहे ही मुलगी कसं वागते ते. आणखीन एक अशीच घटना आहे महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली. मला पेपर वाचण्याचा जबरदस्त छंद आहे. काही काळात मला वाटतं 1980 साली मी सांगली हायस्कूलकडे आलो आणि तिथं काम करत असताना मला इंडियन एक्सप्रेस वाचण्याचा छंद होता. तो पेपर मला विकत घेता येणं कठीण होतं कारण त्याची किंमत ₹1.5 होती आणि बसचं तिकीट ₹1.5 होतं. मला जर इंडियन एक्सप्रेस हवा असेल तर मी बस न जाणं चुकवणार आणि त्या पैशात मी इंडियन एक्सप्रेस घेणार, घरी आणून वाचणार. तर काही वेळेला मला इंडियन एक्सप्रेस संध्याकाळी येताना मिळायचं नाही कारण तो शिल्लक राहिलेला नसायचा. मग महाराष्ट्र टाइम्स घेऊन येणार. त्या काळात महाराष्ट्र टाइम्समध्ये एक वाचलं होतं मी, नागपूरला एक मुलगी कॉलेजमध्ये शिकते. मग नागपूरचा सांगलीचा काय संबंध, कशाला वाचायचं असं मला वाटलं ना. मी काय वाचलं नाही, बाजूला ठेवलं आणि काय कोणाशो पुन्हा पेपर मला कंटाळा आला म्हणून मी आलो आणि हातामध्ये तेच आलं माझ्या. अरेच्या म्हणलं आपण बाजूला ठेवत नाही, पुन्हा तेच आहे यार. ती त्यातला मॅटर मला सांगत होता, अरे वाच, हे वाचणं तुझं महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. मी वाचलो. तो भाग एवढा जबरदस्त होता की एका संपन्न घरातील मुलीला 12वीच्या डोकं दुखतंय म्हणून दाखवलं. नेहमीप्रमाणे डॉक्टर म्हणाले काय विशेष नाही, या परीक्षेचं टेन्शन घेतलं असेल मुलीनं आणि काळजी सोडा आणि तुम्ही निर्धास्त राहा. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, डॉक्टरला पण जजमेंट येणार की एवढं टेन्शन हिनं कसलं घेतलं. शेवटी त्यांनी काय केलं, ब्रेन स्कॅनिंग केला आणि लक्षात आलं की त्या मुलीला कॅन्सर झालेला आहे. असं म्हटल्याबरोबर त्या मुलीच्या आईवडिलांना बोलवलं. आईवडिलांना सांगितलं की तुमच्या मुलीला कॅन्सर झालेला आहे आणि आता हिचं लाईफ फक्त 3 महिने आहे. 3 महिने फक्त आहे. अहो जानेवारी महिना, परीक्षा मार्चमध्ये आणि 3 महिने डॉक्टर लाईफ, 3 महिन्याचं त्यांनी हे दिलं लाईफ स्पॅन. 3 महिने मुलगी जगणार, त्याच्यापेक्षा जास्त जगणार नाही. मग घरात ही चर्चा व्हायची नाही. घरात चर्चा कशी करायची, त्या मुलीला कळेल कॅन्सर झाला आहे. मग हे आई वडील वगैरे रात्रीचं काय दुःख व्यक्त करायचं, रडायचं असेल ते बाहेर जाऊन, पण मुलीसमोर रडायची नाहीत. काय कोणाचं, मुलगी सायन्सला होती, बुद्धिमान होती, हुशार होती. त्या मुलीला कळलं की या टॅबलेट आहेत ना, त्या टॅबलेटवरून तिला कळलं की आपल्याला कॅन्सर झालेला आहे आणि त्याच्या ह्या ट्रीटमेंटसाठी गोळ्या दिलेल्या आहेत. त्या गोळ्यावरून तिला कळलं. आपण कोणी म्हणजे पालकांनी कोणी सांगितलेलं नव्हतं. मग त्या दिवशी तिनं आईवडिलांना बोलवलं, बाबा इकडे या, आई इकडे, मला कॅन्सर झालेला आहे, 3 महिन्यात मी मरणार आहे, पण तुम्हाला मरणापूर्वी एक सांगतो, मला ॲट एनी कॉस्ट परीक्षा द्यायची आहे. मला परीक्षा देणार म्हणजे देणार. आणि काय कोणास त्या मुलीला एवढं जिद्द म्हटल्यानंतर परमेश्वराला तिचं म्हणणं ऐकू गेलं असेल काय असेल. ती मुलगी मार्चपर्यंत जगली आणि दररोज अभ्यास करायचा. दररोज अभ्यास करताना कधी कधी कॅन्सर झाल्यानंतर त्या ट्रीटमेंट देण्यासाठी केस काढून टाकतात, काही वेळेला केस आपोआप घालतात. तो केस आपला मुलीचे एखाद्या समजा काहीच केस नाही येत आणि टक्कल असेल तर ते दिसायला बरं दिसत नाही, म्हणून ती मुलगी फडकं बांधायची. सुंदर मुलगी फडकं बांधायची पांढरं. आणि शाळेत कधी जाऊन आली, कधी मैत्रिणीबरोबर गप्पा मारल्या, कधी घरात गप्पा मारल्या. तिला कळलं
पण त्या मुलीचं धाडस एवढं जबरदस्त होतं की ती ढासळली नव्हती, तिचा अभ्यास चालू होता. परीक्षा झाली, जिकडं तिकडं वातावरण आनंदाचं उत्साहाचं पसरलेलं होतं. घरातले आई वडील आश्चर्यचकित करत होते. हो, मुलीला 3 महिने स्पॅन संपून गेलाय, 4था महिना संपलेला आहे, मुलगी जिवंत कशी? एकमेकाला कोणी विचारत नव्हतं, पण मनातल्या मनात प्रत्येकजण त्या मुलीकडे बघून हिशोब मांडत होत. योगायोगाने बघा त्या मुलीला लाईफ मिळालं 1 महिन्याचं. ती परीक्षा झाली, त्यानंतर 15-20 दिवस गेले, त्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे झालं, मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आई वडील रडले नाहीत, कारण त्या आई वडिलांना ह्या अगोदर मानसिक तयारी केली होती की ही मुलगी वारणार आहे, ही मरणार आहे, आणि त्याबद्दल काय विशेष वाटून घ्यायचं नाही. जी जिवंत असताना तिची सेवा काय करायची मात्र जबरदस्ती गेली. गंमत म्हणजे मुलीचं दहन झालं, सगळं झालं. 1 महिना गेला, 2 महिने गेला, आणि जूनचा महिना आला. तर जून महिन्यात तिला त्यांच्या घरी तो कॉलेजमधला शिपाई मार्कलिस्ट घेऊन आला, आणि त्या मार्कलिस्टमध्ये काय होतं, 84% मार्क त्या मुलीला होते. तिला कुठल्याही मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाली असती, पण त्याच्या अगोदरच ती गेली. या कथेतून मला एवढं जबरदस्त कळतं, तुम्ही जर बाळानं ठरवलं ना हे मला पाहिजे, हे मी मिळवणार, तर तुम्हाला मिळवता येतं. अरे रमेश राजपूतला 1980 साली त्या सांगली अमराई अंबाभवन म्हणून एक हॉटेल आहे सांगली स्कूलजवळ, तिथं सायकलचं दुकान आहे लाड म्हणून. त्या लाडकडे मी सायकल मागायला गेलो, तो मला सायकल दिली नाही. का तर म्हणाले असं खोटं सांगून आमच्या सायकली चोरीला जातात आणि तुम्हाला सायकल काय द्यायची. म्हटल्यानंतर मी अक्षरशः त्या ढासळलो. पण जवळनं रामा हजारे म्हणून शाळेचा शिपाई चालला होता. रामा इकडे म्हणलं, मला सायकल देत नाही, जरा सांग ना. मग त्यानं मला सायकल दिली, त्याच्या क्रेडिटवर ती सायकल घेतली. त्यावेळेला सर मी वय वर्ष बरोबर सांगतो 26-27 वर्षाचा होतो. त्यावेळेला मी पण केला, ॲट द एज ऑफ 40 आय विल परचेस माय मारुती 800 कार. 40व्या वर्षी मी स्पॅन दिला आणि घेणार नाही घ्या, आणि घेतला. गाडीमध्ये मुलं काढली माझी दोन्ही. बायकोला म्हणलं चल आज आपण वेगळ्या ठिकाणी जायचं आहे, सगळेजण टुरिस्टला जातात, आपण वेगळ्या ठिकाणी जायचं. आणि त्या सगळ्यांना घेऊन मी त्या सायकल दुकानासमोर गेलो, त्यानं दाखवलं हेच ते सायकलचं दुकान. बघ म्हणलं की जिथं MS राजपूतला सायकल भाड्याने मिळत नव्हती. खरोखर का कोणासो मी एवढा जिद्दी आहे, जबरदस्त. आजही माझं 66 वर्षाचं वय असलं तरीसुद्धा माझ्यातली जिद्द संपलेली. तुम्ही जिद्दी व्हा. या माध्यमातून मला काय सांगायचं, जिद्दी व्हा. सर परवा रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली मार्फत ज्येष्ठांच्यासाठी पळण्याच्या स्पर्धा घेतल्या. आता पळण्याच्या स्पर्धेमध्ये मी भाग घेणं म्हणजे चमत्कारिकच. कोणतं म्हणजे कशाला म्हातारं पळायला आले. पण खरं सांगू, मी भाग घेतला. माझ्या जवळ प्रोफेशनल रनर होते. आता ते प्रोफेशनल रनर म्हणजे कायम कुठे पळायची स्पर्धा लागली की पळतात, बक्षीस घेतात, येतात नाचत. आता यांच्याबरोबर माझी स्पर्धा म्हणजे सगळे जोक होता तो. म्हणजे हसले असते मला सगळेजण हसले. माझे विद्यार्थी तर म्हणे, ओ सर कशाला चालायच्यात, तुमचं वय काय, तुम्ही पळा नाही कशाला, काहीतरी गडबड होईल, तुम्हाला उचलून न्यावं लागेल. मी म्हणलं मला उचलणं सोपं आहे, माझं वजन कमी आहे. म्हणलं 59-60 आहे, 4 माणसं बास होतं, जास्त नाही आहे म्हणलं. गंमत म्हणजे तयारीत राहिलो. मी काय हाफ चड्डी घालून गेलो होतो, फुल पॅन्टच होती नेहमीप्रमाणे, का मुलं येणार होती तिथं जास्त. मी त्या शर्यतीमध्ये पळत असताना सर पहिल्या 2 मिनिटात एक स्पर्धक माझ्या एवढं पुढे गेला होता, एवढं पुढे की म्हणलं आता पहिला नंबर गेला. पळत होतो मी. त्यानंतर दुसरा नंबर बघा म्हणतो, दुसरा मला क्रॉस करून पुढे गेला. आता जर मी 3रा नंबर नाही काढला तर जिंदगीला अर्थ नाही. घरातली म्हणजे माझी नातवंड येतील, काय एवढं पळताय तर तुम्हाला मेडल घेता येत नाही, जाता कशाला, असं माझे नातू म्हणतील असं मला वाटलं. म्हणून मी अक्षरशः सर स्पर्धा ते बाउंड्री असते ना टच व्हायला 1 सेकंद असेल, त्यावेळी मी जिद्द धरली. पडलो तर 72, पण 3रा नंबर तर काढणार म्हणजे काढणार, आणि 3रा नंबर मला मिळाला. या अजूनही मला वाटतं की हे जिद्दीची गोष्टी आहेत. त्यानंतर आता मुली बघा 10वीच्या नंतर, खास 10वीच्या मुलांनी ऐका, 10वी पास झालं ना की आर्ट्स कॉमर्स सायन्सकडे जाण्याची प्रथा आहे. फार्मसी आहे, डिप्लोमा आहे. शिक्षकांना सुद्धा माहिती देतो, ऐका.
4 जिल्हे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या 4 जिल्ह्यातली मुलं जास्त मार्क काढली 10वीला की सायन्सला जातात. कमी मार्क काढणारी मुलं कॉमर्सकडं, त्याच्याविषयी कमी असणारी आर्ट्सकडं. बाळांनो, हे मुंबई पुण्याला नाही आहे सर. मुंबई पुण्याला ट्रेंड कसा आहे, जास्त हुशार मुलं कॉमर्सला जातात, कमी हुशार मुलं सायन्सला जातात आणि त्याच्याविषयी कमी हुशार मुलं आर्ट्सला जातात. बाकीची मग प्रोफेशनल डिप्लोमा आहे, फार्मसी आहे, तिकडे पण जातात, नाही असं नाही. बरोबर 4 जिल्ह्याला ट्रेंड आमचा वेगळा आहे. मग मी एका माझ्या मित्राला विचारलं, PR पाटील म्हणून माझा एक मित्र आहे, पलूसला उद्योगपती आहे, त्या इंडस्ट्रियल इस्टेटचा तो प्रेसिडेंट आहे. अरे BR, त्याला म्हटलं मी, आमच्याकडची सायन्सची मुलं ह्याला का जातात, इंजिनियर डॉक्टरकडे, सायन्सला का जातात? अरे साधं उत्तर आहे, लगे इन्कम चालू 5-7 वर्षात. मग मुंबईची मुलं कॉमर्सला का जातात आणि सायन्सला का जात नाहीत? तर मुंबईची मुलं मोठ्या उद्योगामध्ये कॉमर्सला जाऊन CA होतात आणि तिथं ती मॅनेजर होतात कंपनीचे, आणि आमची मुलं त्या मॅनेजरच्या हाताखाली इंजिनियर डॉक्टर म्हणून काम करतात. हा ट्रेंड बदलायचा असेल तर आज तुम्हाला मी एक संदेश देतो आहे की सायन्सला जा. बघा, माझं सायन्स कॉलेज आहे, राजपूत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आहे. माझं 5 वर्ष झालं चालू होऊन 100% दरवर्षी निकाल आहे. तरीसुद्धा मी का म्हणतो, या स्टेजवर बोलत असताना प्रामाणिकपणे बोलावं, स्वार्थ बाजूला ठेवावा. म्हणून बोलतोय मी, तुम्ही कॉमर्सला चला, CA करा. CA केल्यानंतर तुमच्या हातात एखादी कंपनी येते आणि तुमच्या हाताखाली बाकीचे सगळे कर्मचारी राहतात. मग मला त्याचं वाक्य आठवलं प्रेसिडेंटचं त्या, अरे राजपूत, टेक्नोक्रॅट्स आर इझिली अवेलेबल पण मॅनेजर्स आर नॉट. आणि म्हणून मॅनेजर कंपनीचा व्हायचं असेल तर तुम्हाला कॉमर्सला जावं लागेल. त्यानंतर बरीच मुलं टेन्शन घेतात, अरे मला 70% कसं पडणार, मला 80% कसं पडणार, आणि जर कमी मार्क पडले तर मला ॲडमिशन कोण देणार, काय देणार. त्यानंतर सायन्सला गेलं ना की इंग्लिश असतं, इंग्लिशमध्ये तो उत्तर द्यायला लागतात, इंग्लिशमध्ये उत्तर द्यावी लागतात, हे कंपल्सरी आहे. आणि मी तर ग्रामीण भागातला, खेड्यातल्या मुलांनो कधीही म्हणू नका मी ग्रामीण भागातला आहे, बिलकुल नाही. अरे तुम्ही हुशार, कमी हुशार नाही आहे, तुम्ही चांगलेच आहात. उलट ग्रामीण भागामधील मुलांचं मराठी एवढं चांगलं असतं, तुमच्याकडच्या शिवाय शहरी भागातल्या मुलांना एकही माहीत नाही. अस्सल ओरिजिनल काही कळत नाही त्यांना. त्यामुळे मी खेड्यातल्या असं अजिबात म्हणायचं नाही. त्यानंतर मला इंग्लिश येत नाही अजिबात बोलू नका. माझा एक प्रसंग सांगतो. मी सांगली स्कूलमध्ये 12वीचा क्लास टीचर, 11वीचा क्लास टीचर होतो. आणि एक मुलगा, नुकतं कॉलेज चालू झालेलं, एक मुलगा माझ्याकडे आला, सर मला इंग्लिश काय जमणार, तुला किती टक्के आहेत? 85%. अरे 85% तुला इंग्लिशमध्ये असं कसं बोलतो? होय सर, मला काही कळत ना, मी कॉलेज सोडणार, मला दाखला द्या. हे अर्ज आणला, अर्ज पण घेऊन आलो, मला दाखला द्या, मला काय कळतं, मी सोडणार आहे. असं म्हटल्यानंतर मला थोडंसं वाईट वाटलं. माझ्या शिक्षकी पेशातला हा निगेटिव्ह पॉईंट झाला, असं फिलिंग झालं. मी त्याला एवढंच म्हणालो, स्टाफरूममध्ये आपण जाऊया. मी जातो म्हणलं आणि सगळ्या शिक्षकांना विनंती करतो, आजपासून थोडंसं मराठी बोलूया, इंग्रजी कमी करा, किंवा मराठीतून शिकवा, नंतर इंग्लिशमधून सांगा, असं करूया. एक आठवड्यानंतर मी त्या मुलाला सांगितलं ना की तुम्हाला परत शनिवारी येऊन भेटायचं. भेटल्यानंतर काय तुझ्यात काय प्रगती आहे? काही नाही सर, मला कॉन्फिडन्स नाही, बघा मला काही कळत नाही, स्वतः तिकडे नाद करू नका. त्या मुलानं असं म्हटल्यानंतर मला एवढं फील गेलं की अजूनही मी शिक्षक म्हणून नापासच झालो त्याच्यासमोर. म्हटलं माझी विनंती आता 1 आठवडा फक्त काढ आणि तुला दाखला देत जाणं असेल तर. 1 आठवड्यात, त्या आठवड्यात सगळ्या शिक्षकांनी ठरवून असं शिकवलं, अरे आज इंग्रजी अजिबात बोलाय, जे काय बोलायचे मराठीतच. फक्त काही ठराविक शब्द आहेत, त्यांना मराठी शब्द नाही आहे. पेट्रोल आहे, डिझेल आहे, बेन्झिन आहे, ह्याला मराठी नाही आहे, ठीक आहे, ते तेवढे शब्द इंग्लिशमध्ये. त्या मुलानं 2 आठवड्यानं मला थोडासा उजेड मला त्याच्यात वाटू लागला. काय म्हटलं, काय काय सर थोडं समजलं. अरे सगळं समजणार, तो अजिबात काळजी करू नको. आणि अशा पद्धतीने त्या मुलाला मी ठेवून घेतलं. इंग्रजीची त्याने एवढी भीती घेतली होती, अजिबात भिवू नका इंग्रजीला,
बिलकुल घाबरू नका. अरे सरावातून बोलता येतं, ह्याला बुद्धिमत्ता लागत नाही. कारण मद्रास पोर्टला हमाल इंग्लिशमधून बोलतात. लंडनमध्ये मी बघितलं होतं, मजूर काम करणारे लोक होते, मजुरी करणारे, ते सुद्धा इंग्लिशमध्ये बोलत होते एकमेकावर. ह्याचा अर्थ असा आहे की ते बुद्धिमान होते. बुद्धिमान असेल तर मजूर कसे झाले. त्यामुळे इंग्लिशला अजिबात घाबरायचं नाही, बिलकुल घाबरणार. आणि तो मुलगा वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बी झाला. त्यानंतर त्यानं पुण्याला ME केलं. पुण्याला ME करून तो इंडस्ट्रीमध्ये गेला. आणि वैशिष्ट्य आहे, गेली 25 वर्ष तो न्यूयॉर्कमध्ये आहे. सांगलीला ज्यावेळी येतो तो मला भेटल्याशिवाय जात नाही. त्या विद्यार्थ्याचं नाव किशोर साळुंखे. तो नागाव निमणीचा, तालुका तासगाव. ग्रामीण भागामध्ये मुलांनो खूप तुमच्याकडे हिडन पॉईंट्स आहेत आणि त्यामुळे तुम्ही तिकडे चला, घाबरू नका. आमचा मामा खासदार नाही, आमचा मामा आमदार नाही, कदापि बोलू नका. आपणच आपले वशील असतो कामाचा. मी जाता जातो तुम्हाला काही 2-4 गोष्टी सांगणार आहे. एक म्हणजे कधीही पॉझिटिव्ह थिंकिंग करा मुलांनो. अरे मी तुमच्यासाठी बोलतोय. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. एखादा ग्लास पाण्याने भरलेला असेल, अर्धा भरला असेल, तर तुम्ही त्याचं वर्णन अर्धा भरलेला आहे असंच करा. अर्धा रिकामा कधी म्हणू नका. आणि तुमची इच्छा असेल ना तर सगळ्या गोष्टी होतं. जर इच्छाच नसेल तर होत नाही. एक साधा रोटरी क्लब ऑफ सांगलीमध्ये एक प्रयोग करून दाखवता एकानं. त्यानं काचेची बरणी आणली आणि त्याच्यात गोट्या भरल्या. आणि त्यानं सभासदानं विचारलं, ही बरणी आहे, याच्यात गोट्या भरलेल्या आहेत, आज जागा आहे का. सगळे सभासद म्हणजे त्यात जागा नाही आहे, जागा नाही आहे, सगळं गोट्याने भरलेली बरणी आहे, आता जागा नाही आहे. तो म्हणाला जागा आहे, प्रूव्ह करून दाखवा. त्यानं वाळू आणली, वाळू टाकली आणि अक्षरशः जागा होती का मोठी सगळी वाळू आत बसली. म्हणजे स्पेस तिथं आहे ती आपल्याला दिसत नाही आहे. मग पुन्हा विचारलं, अरे आता ही बरणी भरलेली आहे का रिकामी, काय अजून काही शिल्लक आहे का. काही नाही, आत्ता तर पूर्ण भरली बरणी नाही आहे, मी तुम्हाला दाखवतो. त्यानं एक ग्लास घेतला, त्यात वॉटर घेतलं आणि त्यातलं वॉटर हळूच असं ओतलं. ते पाणी आत गेलं सगळं. मग पाणी गेलं कसं, वाळूमध्ये सुद्धा थोडीशी व्हॅक्यूम राहतेच. आणि या प्रयोगावरून त्यानं सांगितलं की तुमच्या जिद्द असेल तर असं तळापर्यंत काम करता येतं. आणि जिद्द नसेल तर तुम्ही वरच्यावर एक पहिल्या पॉईंटलाच पाहत होता. तेव्हा बाळांनो जिद्द ठेवा. मुलींच्यासाठी बोलतो थोडंसं. माझ्या हातात चाकाची खुर्ची पुस्तक आहे. ह्या पुस्तकावर माझं प्रेम एवढं आहे जबरदस्त, कारण हे पुस्तक वाचताना मी 10 वेळेला रडलो. बायको म्हणाली रडायला काय आलं. मी म्हणलं मला ह्या पुस्तकातून असं झालेलं आहे. मग तिने पुस्तक वाचून दाखवले, तिला पण रडू आलं. मग तुला काय झालं. ती म्हणाली तुमचं तेच माझं झालं. हे पुस्तक एवढं जबरदस्त आहे बाळांनो, मुलींनो. जयसिंगपूरला मालवा हायस्कूल जयसिंगपूर आहे, झेलेच्या वरच्या बाजूला. त्या हायस्कूलमध्ये काम करणारी एक मुलगी गॅदरिंगला डान्स आला होता. नाचे मयुरीचा काहीतरी डान्स आला होता आणि ती मुलगी एकदम पडली. म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं फळी तिथली निसटली असेल, गॅप निर्माण झाली असेल असं वाटलं. म्हणून सगळे पडदा पाडला आणि लगेच शिक्षक सगळे धावत गेले. अगं काय झालं मला माहिती नाही, पण मी पडल्या, मला उठवा अगोदर. तुला कशाला उठवा पाहिजे, तुला आता डान्स करत होतीस तुला उठवायचं कशाला. नाही म्हणजे मला उठवा, मला उठता येत नाही. ते रडायला प्रचंड. तिला धरून असं उचललं, दोन्ही पायातला जीव गेला होता. दोन्ही पायातला जीव गेला होता. ती मुलगी त्यानंतर आयुष्यात कधी उभी राहू शकली नाही, पूर्ण आयुष्यात. आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी आईवडिलांनी घर विकलं, सोनं विकलं, घरातलं काय महत्त्वाचं ते सगळं विकून टाकलं, पण तरी उपचार होऊ शकले. फक्त ती मुलगी जगली आणि आजही हयात आहे. ह्या पुस्तकावर जर मला 1 तास बोला म्हटलं तरी मी बोलू शकतो. फक्त एक प्रसंग सांगतो तुम्हाला. खूप जोरात ओरडली. नर्सिंग स्टेशनवरून 2-3 नर्स पळत आल्या. असला अनुभव त्यांना नव्हता. त्या मुलीला असं उलटं केलं असं तर लक्षात आलं
तिच्या पाठीला हजारो मुंग्यांनी चावा घेतलाय, चावा घेतायत आणि पाठीचं मऊ सगळं खाऊन टाकलंय. काय पाठच नाही त्या मुलीला, फक्त डायरेक्ट स्पिनल कॉर्ड दिसत होता, मणका दिसत होता, मांस भाग सगळा खाऊन टाकला होता. एक फक्त मी तुम्हाला प्रसंग सांगितला. अशी चिक्कार त्या मुलीमध्ये, एवढी जिद्द, ती नंतर बरी झाली. नंतर तिनं अशा कोण कोण मुली आहेत त्यांचं हे केलं, शोध घेतला, त्या सगळ्यांना एकत्र केलं, मुलं कोण त्यांना एकत्र केलं आणि कोल्हापूरला यांनी त्यांचं व्यासपीठ आता तयार केलं. आम्हाला मदत नको, आम्हाला काम द्या, आम्हाला मदत नको कोणाची. आणि ही नसीमा होर्झोक हे पुस्तक आहे, आपल्या परिसरातील ही मुलगी आहे. हे लांबची कुठली लंडनचं तुम्हाला उदाहरण देत नाही आहे मी. खरंच वाचा. आणि जर तुम्ही वाचला आणि प्रेरित नाही झाला तर मला खरंच फोन करा. मी सरांच्याकडे फोन नंबर दिलेला आहे, त्यांच्याकडे आहे. सर पुस्तक बाद आहे, फुकट आमचे पैसे गेले. तुम्ही सांगलीत पुस्तकाच्या दुकानात जाऊन, बाळानो परिस्थिती नसेल तर दोघीमध्ये घ्या, परिस्थिती नसेल तर तिघीत घ्या, परिस्थिती नसेल 10,000 रुपये काढा, 10,000, पण वाचाच. कारण MS राजपूत जो उभा आहे ना, हा फक्त अशा पुस्तकांच्यामुळं आहे, केमिस्ट्रीमुळं नाही सर. माझं एक फेमस वाक्य आहे, केमिस्ट्रीमुळं माझ्या भाकरीचा प्रश्न सुटला, पण त्या भाकरीवर जे काय मला लोण्याचा गोळा मिळाला ना, ते या पुस्तकाने, या चाकाची खुर्ची या पुस्तकाने मला समृद्ध केलं. अरे हे पुस्तक वाचल्यानंतर माझी मला लाज वाटायला लागली की माझे 2 पाय सदृढ आहेत, 2 हात व्यवस्थित आहेत, मी कुठे बक्षीस मिळवलेत का. ही मुलगी लंडनला गेली, पॅरा ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला आणि तिनं गोल्ड मेडल मिळवलं, गोल्ड मेडल. लक्षात घ्या, भारताची मुलगी नसीमा होर्झोक लंडनला जाते. विमानतळावर सूचना होत्या सगळ्या की 1 गर्ल इज कमिंग फ्रॉम बॉम्बे अँड कीप द अरेंजमेंट व्हेरी वेल. त्या ठिकाणी त्या मुलीला संधी दिली. ते विमानात तिला चढता येत नव्हतं ना, मग तिला असं व्यवस्थित सिटिंग केली, बेल्ट लावला आणि बेल्टवर बसून आत नेलं होतं. त्या मुलीला गोल्ड मेडल मिळालं. खरोखर सांगतो, पुस्तकामध्ये खूप ताकद आहे. ॲटम बॉम्बमध्ये जेवढी आहे ना, त्याच्या 10 पटीनं. का माणूस पेटून उठतो, मला वाचलं बाय एवढं नक्की. तर आणखीन एक पुस्तक जाता त्याचा कमी वेळ घेतो. माझ्या हातात गरुड झेप म्हणून पुस्तक आहे. सर ही पुस्तकं लायब्ररीमध्ये आणा बरं का. गरुड झेप म्हणून पुस्तक आहे. पुस्तकाची किंमत सर 100च्या आसपास आहे. हा जो भरत आंधळे आहे ना, हा 8वी पास झाला, परिस्थिती प्रचंड दारिद्र्य, नाशिकला एका कारखान्यामध्ये ITI कामगार म्हणून काम करतो. आणि कामगार म्हणून काम करत असताना त्याला काय प्रेरणा मिळाली कुणास ठाऊक, हा एक्सटर्नल BA केलं, एक्सटर्नल MA केलं आणि UPSCची परीक्षा दिली. हा इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये नोकरीला आहे. याचे मार्क बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचे मार्क पडल्यानंतर ह्याला 10वीला 92 साली 10वीला 54% मार्क आहेत, 12वीला 94%, 1994ला 50% मार्क आहेत, 12वीला BAला 50% मार्क आहे, MAला 53% मार्क आहे. 53%चा मुलगा आहे हा IRS झाला. खरं सांगू का, हे तो जे हृदय आहे ना, हे तर असा स्पुलिंग भेटला आहे, आय मस्ट गेट इट, आय कॅन विन नाही, आय मस्ट विन, मी जिंकणार, मला पाहिजे. ही पुस्तकं वाचल्यानंतर मला अभिमान वाटतो. अशी पुस्तकं मला जर मिळाली ना, मी माझ्या रूममध्ये जातो, आतनं दार बंद करतो, मी फक्त बायकोला सांगतो मी आत काय करायला हवे, पुस्तक वाचावे, दार ठोठावायचं नाही कोणी, आणि 2-2, 3-3 तास मी वाचत बसतो. आणि आजही या पुस्तकामुळं मला खूप बरं वाटतं. असंच आणखीन एक पुस्तक सांगतो आणि मग मी थांबतो. मी एक स्वप्न पाहिलं. अरे भिल्लाचा पोरगा आहे, भिल्ल आदिवासी. आईच्या पोटात असताना हे पोरग 6 महिने आईच्या पोटात असताना याचा वडील वारला, दारू पित होता, दारुड्या होता, संस्कार काही नव्हते. भिल्लानं संस्कार कुठले हो? अहो या पोराची आई दारू तयार करायची, दारू विक्री करायची, दारू तयार करायची, दारू विक्री करायची. मुलाची आई ह्या, तो मुलगा हुशार आहे असं मुख्याध्यापकांच्या सर लक्षात आलं. आणि ते मुख्याध्यापक म्हणाले, अरे तू कुठल्या कुटुंबातून येतोयस? ते सांगितलं असं असं.
आता भिल्लांच्या काय कुलकर्णी पाटील राजपूत असे आडनाव असणार आहेत, भारूड त्याचं आडनाव. त्या मुलाकडं मुख्याध्यापक गेले. मुख्याध्यापकांना तो सारखा म्हणत होता, सर माझ्या घरी येऊ नका हो. का रे? सर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पोतं तर बसायला द्यायला पाहिजे की. सतरंजी सोडा काय नाही, माझ्याकडे चादर नाही, सतरंजी नाही, पोतंसुद्धा नाही आहे, आणि मी तुम्हाला बसायला काय द्या. बाळा तू काळजी करू, मला बसायला काय नाही, मी येतो खरं. ते सर गेले. सर जर येणार म्हटल्यानंतर त्या माऊलीनं सुद्धा त्या दिवशी दारू विक्री थांबवली होती. माझ्या बाळाचे सर येणार आहेत म्हणून त्या दिवशी थांबवली विक्री, दारू विक्री थांबवली. आणि सर आले. ते जे पेले होते दारू वाटायचे ते पेलेसुद्धा स्वच्छ धुवून ठेवते. आणि सर आले. सर म्हणाले, अरे तू अभ्यास जास्त करतोस, हुशार पण आहेस, आणि तुझी अशी परिस्थिती आहे, तुला शिक्षणाला पैसा कोण देणार? काय म्हणलं, जमेल तेवढं शिकायचं, नंतर सोडायचं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, जी मुलं पैसा अभावी असे खुरडतात ना, त्यांची देव काळजी घेतो. अशी याला माणसं भेटली, तुला शर्ट पॅन्ट मी देतो, तुला बनियन देतो, तुला आणखीन काय देतो, असं करून त्याला शाळेला पाठवला. तो मुलगा शिकत शिकत गेला. सर ह्याला CETला सुद्धा, तो महाराष्ट्रात पहिला आला होता CETला त्या काळात. आणि पहिला आल्यानंतर BJ मेडिकल कॉलेज पुण्याला गेला. पुण्यामध्ये त्या ॲडमिशन देणाऱ्या बाईनं म्हटलं, तुम्ही राखीव गटातली मुलं कशाला रे शिकता? का हो, तुला फॉर्म भरता येत नाही अजून? कारण याने शंका विचारते ना, की मॅडम याच्यामध्ये असा पॉईंट काय करायचं. तर गंमत म्हणजे ते आतली बाई बोलणारी सुद्धा डॉक्टरच होती. कोणतं तिथं अचानक आलेलं नाही म्हणून त्यानं तिथं नेमणूक केली होती. त्या बाईनं याला म्हणाले, तुम्ही राखीव गटातली पोरं, तुम्हाला मार्क कमी पडतात. आणि त्यानं सांगितलं नाही, महाराष्ट्रात पहिला आलं अजिबात बोला नाही, तुम्हाला मार्क कमी पडतात आणि दुसऱ्या मुलांची ओपनमधनं सीट घेता तुम्ही. काही बोला नाही, तो बोलायचं नाही. त्यानं फॉर्म घेतला, बाहेर तासभर बसला, वाचून काढला, शांतपणे फॉर्म दिला. MBBS 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर जो MBBS झाला, त्यावेळेला अक्षरशः त्यावेळेला त्या मॅडमकडून याचा सत्कार झाला, बेस्ट स्टुडंट ऑफ द कॉलेज म्हणून. हे विशेष आहे, बेस्ट स्टुडंट. ज्याला मदत नाकारली होती तो मुलगा, तो व्यवस्थितपणे पास केला आणि त्यानंतर तो मेरिटमध्ये आला. त्याला MD करायचं होतं, बाकी सगळे MDला गेली. पण काय कोणास ठाऊक, हुशार मुलांना स्वतःचे मार्ग स्वतः दिसतात असं वाटतंय मला. त्याने MD केलं नाही, MS केलं नाही, तो डायरेक्ट UPSCला बसला. आणि पहिल्या दणक्यात हे पोरगं UPSC झालं. आता तो कलेक्टर आहे. अरे भिल्लाच्या झोपडीसमोर लाल दिव्याची गाडी येऊन राहिली. मग गाव जागं झालं. काय मुलानं कमवलं असेल, काय अभ्यास केला असेल. बाळानो पुस्तकं वाचा रे, पुस्तकं. एक मार्क तुम्हाला, भले तुमचा धडा एक अभ्यासाचा राहिला असेल राहू दे, भले तुम्हाला 1 मार्क गेला तरी इकडचा जाऊ दे, पण तुमच्या पायाभरणी या पुस्तकांच्यामुळं होणार आहे रे. खरं माझ्या समोर जेवढे विद्यार्थी बसलेत, मुली बसलेले आहेत, या मुलीमध्येच एखादी मादाम क्युरी असणार आहे, या मुलांच्यामध्ये एखादं DYSP असणार आहे, एखादा आमच्या राष्ट्राचा प्रतिनिधी असणार आहे. तुम्ही उद्याचा भारत मी तुमच्या समोर बघतोय. फक्त जिद्दीनं आणि प्रामाणिकपणे करा, काही कमी पडत नाही. आणि ही पुस्तकं वाचा. तुम्हाला भूक मोठी असेल तर या माझ्याकडे, माझी लायब्ररी दाखवतो. राजपूतच्या 3 लायब्ररी आहेत. एक व्हाईट हाऊसला माझ्या मराठी लायब्ररी आहे, एक घरात माझ्या लायब्ररी आहे, ती सगळी अशा पुस्तकांची आहे. त्यानंतर बाकी सगळ्या जनरल सब्जेक्टची लँडमार्कला माझी लायब्ररी आहे. 3 ठिकाणी मी लायब्ररी ठेवले आहेत. जसं गरज पडेल तसं मी त्या ठिकाणी बसतो. खरं सांगू का, पुस्तकांच्यामुळे मोठं व्हायचं असेल, पुस्तक विकत घ्याच आणि जिथं जिथं तुम्हाला लागेल तिथं अंडरलाईन करा. जर तुम्ही एवढं केला तर तुम्ही खूप मोठे होणार आहात. या ठिकाणी माझे तुम्ही विचार ऐकून घेतले, बरेच माझे मुद्दे आहेत. पण शेवटचं माझं भाषण आहे. सर मी अजून टाळ्या वाजलेल्या नाहीत, त्यावरती मी पण जाणून घेतलं बाय, कोण दंगा करत नाही म्हणून मी मला बोलत बसलो. तर नंतर तुम्हीच म्हणाल सरांनी आज फार बोर केलं. असं काय होणार नाही. पण माझा विचार तुम्हाला ऐकलेला जर पटलेला असेल तर 100% करा. फक्त जाताना एक्स्ट्रा फॉर्म्युला एक देतो, EXTRA, एक्स्ट्रा फॉर्म्युला. तुम्ही बाजारात गेला आणि टोमॅटो विकत घेतला, समजा पाव किलो घेतला, तो विक्रेता 1 टोमॅटो परत तुम्हाला जास्त टाकतो. तुमच्या मनात एक प्रकारचं पॉझिटिव्ह ओपिनियन तयार. मग पोटॅटो असेल, टोमॅटो एक्स्ट्रा, बरोबर.
तसं बाळांनो तुम्ही सुद्धा तुम्ही गणितामध्ये 100/100 आहे, सायन्समध्ये 100/100 आहे, पण तुम्हाला एखादी कविता पाठ असेल, कुठं कार्यक्रमात तुम्ही गेला आणि ती कविता जर म्हटला तर यू आर लीडर ऑफ दॅट कंपनी. तुम्ही लगेच नेतृत्व गुण तयार करता. तुमच्याकडे एक्स्ट्रा काहीतरी पाहिजे, एक्स्ट्रा, आणि एक्स्ट्रा असेल ना द्यायचं. मुलांच्या शिक्षकांनी सुद्धा जे शिक्षक सायन्स शिकवतात, जे शिक्षक मॅथमॅटिक्स शिकवतात, शिकवा, पण एकदा कोणाची तरी कविता वर्गात म्हणून दाखवा, मुलं खुश होतात, एकदम खुश. हा फॉर्म्युला सगळीकडे मी वापरतो. बाळांनो, मी जर कंटाळा आला ना तर वर्गामध्ये मी नाना पाटेकरची ॲक्टिंग करून, नाना पाटेकर जर स्टेजवर आला आणि केमिस्ट्री शिकवा म्हणाल तर तो कसा शिकवेल हे मी ॲक्टिंग करतो. त्यानंतर देवानंद आहे, त्यानंतर अमुक आहे, तर मग आता नाही काय करणार. तर त्यामुळं माझी मुलं एवढी सर खुश असायची, सर 7:30 वाजले सर, आणखीन एखादी ॲक्टिंग करून दाखव. मुलं कधी जायची नाही. आणि सरांच्याकडे असं जर कौशल्य असेल तर यू आर युनिव्हर्सल टीचर, नॉट ओनली टीचर फ्रॉम कोथळी, युनिव्हर्सल टीचर होता. माझे विचार ऐकून घेतलात, धन्यवाद. जय हो, मंगल हो.